प्रभाग क्रमांक 1 मध्ये पाहायला गेलं तर हा हद्दवाढीचा एक भाग मागील 7 वर्षापूर्वी हा भाग गडिंग्लज शहराला जोडला गेला। तसं बघायला तर गडिंग्लज शहराशी अगदी जवळीक म्हणजे बाड्याच्या वडीच्या अगदी याच्यात असल्यामुळं तो भाग फक्त जोडला गेला, पण तिथे विकास कधी झाला नव्हता। तिथं गडिंग्लज शहराचं ज्यावेळी ते हद्दवाढ झाली त्याच्यानंतर फक्त आणि फक्त मुश्रीफ साहेबांनी तिथं आता जे अंतर्गत रस्ते आहेत ते रस्ते पूर्ण व्हावेत, का अंतर्गत रस्ते असतील, गटारे असतील, त्यासाठी निधी लावण्याचं काम फक्त मुश्रीफ साहेबांनीच केलेलं आहे। आणि इथून पुढच्या काळात सुद्धा आमचं एकच धोरण असेल की हद्दवाढीत जी झाली त्यामध्ये पहिल्यांदा रस्ते, गटर आणि पाणी ही व्यवस्था करून द्यायची आहे आपल्याला। दुसरी गोष्ट म्हणजे आता जवळजवळ साहेबांनी 47 कोटीची पेयजल योजना आणलेली आहे। त्या योजनेखाली त्या हद्दवाढीत जी पाणी पोचत नव्हतं किंवा प्रेशर कमी दाबाने पाणी जात होतं ते पाणी देण्याचं काम पण आपण आता करतोय। आता त्याचं काम युद्धपातळीवर चालू आहे। पुढच्या 6 महिने ते काम पूर्ण होईल। आणि मला आवर्जून एक गोष्ट सांगावीशी वाटते, जर शहराच्या पूर्ण हद्दवाढीच्या सर्वांगीण विकासासाठी जर काम करायचं असेल तर आपली सत्ता येणं खूप गरजेचं आहे। आणि मला विश्वास आहे की आपली जे मतदार बंधू भगिनी आहेत, आता प्रभाग क्रमांक 1 मध्ये जो मतदार बंधूंचा प्रतिसाद जर पाहायला गेला तर उत्साहपूर्ण आहे, पूर्ण उत्साहपूर्ण आहे। आणि त्या अनुषंगाने आमचे पाय पुढं चालू आहेत। आता पाहायला गेलं तर प्रभाग क्रमांक 1 मध्ये लाखेनगर असेल, 18 पगड जातीचे लोक तिथं राहतात आणि सर्व लोक श्रम करूनच खाणारे आहेत, रोजंदारीवर जाणारे आहेत। आता बेगर वसाहतीमध्ये जे काही काम चालू आहे ते साहेबांनी ते काम हातात घेतलं आहे। 5 एकर जागा आता आम्हाला कृषी विभागाची मिळाली आहे, त्याचं भूमिपूजन पण केलेलं आहे। आता सध्या ते काम लवकरच पूर्ण होईल आणि पहिल्या टप्प्यात आपण जवळजवळ 1500 घरं त्या ठिकाणी होतील। त्यामुळे बेघरांचा हा प्रश्न निकाली लागेल। जे काही राहिलेले आहेत ते आता घरं आहेत ते पण त्यांच्याच नावावर करून देण्यासाठी ती पण बैठक आम्ही लावली आहे। सर, प्रभाग क्रमांक 1 मध्ये बोलताना म्हटलं की बऱ्याच समस्या सुटलेल्या आहेत, बऱ्याच तुम्ही काय काय गोष्टी सांगितल्या, मला पेयजल तुम्ही सांगितलं, काय लोकसंख्या काय आहे त्या भागाची, आणि तुम्ही जर म्हटलात की 12 बलुतेदारांची संख्या आहे। एखादा नगरसेवक जेव्हा त्या भागामध्ये उभा राहतो तेव्हा त्याचं एक व्हिजन असतं, तर पहिल्यांदा असं तुम्हाला काय दिसले की बाबा हे व्हिजन पूर्ण करण्यासाठी आम्हाला प्रभागामध्ये तुम्ही असाल किंवा तुमचे कोणी उमेदवार असतील तर काय व्हिजन असणार आहे त्या प्रभागामध्ये? माझ्या सौभाग्यवती मीनाक्षी कुराडे या प्रभागातून निवडणूक लढवत आहेत। प्रथमतः मी सांगू इच्छितो की स्वतः त्या वेल एज्युकेटेड MA BEd आहेत, शिक्षिका आहेत। त्यांचा राजकारणाशी तसाच उर्दू संबंध, मी स्वतः नगरसेवक असल्यामुळे मी त्या प्रभागाशी जोडलो गेलो। आणि हद्दवाढ झाल्यानंतर पहिला प्रश्न मला जो पडला तो तिथल्या रस्त्यांचा आणि गटारींचा। कसं आहे, हद्दवाढ झाली पण काही तुरळक घरं त्या ठिकाणी आहेत। आज इथं एक घर राहिलं तर 100 मीटरवर दुसरं घर, पण काय तिथं रस्ते करतेवेळी खूप अडचणी यायच्या किंवा तेवढ्या भागासाठी निधी लावायचं पण खूप अडचणी यायच्या। पण मुश्रीफ साहेबांनी तो पूर्ण भाग पाहिला आणि त्यांना लक्षात आलं की बाबा इतर गरज आहे ती खूप मोठी रस्त्यांची आणि गटारींची, ते प्रामुख्याने आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार। त्याचबरोबर काही ओपन स्पेस पण आहेत तिथल्या भागातील। आता तुरळक जरी असले तर चांगले सुशिक्षित लोक त्या ठिकाणी राहतात, त्या ठिकाणी ओपन स्पेस आता नगरपालिकेचे आहेत, ते डेव्हलप करण्याचा आमचा मानस असणार आहे। मला विचारायचं आहे की प्रभाग म्हटलं की फक्त स्थानिक लेवलच्या समस्यांचाच विचार होतो, आज त्याच समस्यांवर आपण काम करतात। मला विचारायचं की जेव्हा तुम्हाला संधी मिळेल या व्यतिरिक्त आणखी कोणती कामं तुमच्याकडून केली जातील? आता तसं पाहायला गेलं तर नगरपालिकेच्या अनुषंगाने हीच कामं येतात। एकतर रस्ते, गटारी आणि पाणी, ते तर आम्ही प्रामुख्यानं पूर्ण करणारच आहोत। राहिला विषय लोकांना विरंगुळा म्हणून काही बाग बगीचे असतील ते पण आम्ही डेव्हलप करणार आहोत। आता जसं ऑलरेडी तिथं 2 काम चालूच आहेत, काही 2 आहेत ते पण आता आम्ही मार्गी लावणारच आहोत।